मनोज दादा जरांगे पाटील यांच्या नेतृत्वामध्ये एक पायला शिकलेला आहे। कधीही जे झालं नाही इतिहासामध्ये, गटातटामध्ये आपण जे विभागलो गेलो होतो, प्रत्येक राजकीय असतील किंवा इतर गावामधील गटतट असतील, हे सर्व विसरून आपण मनोज दादाच्या नेतृत्वात एकत्र आलो आणि आपल्याला आता कुठं आपल्या समाज बांधवांना प्रोत्साहन देण्याचं जे आहे कार्य हे सुचत आहे। यापूर्वीही कार्य झालं नाही असं नाही। मराठा सेवा संघ असेल किंवा इतर ज्या सामाजिक संघटना असतील यांनी अविरतपणे हे काम केलेलंच आहे। तेच वारसा आपण पुढे घेऊन जात आहोत। तत्पूर्वी या ठिकाणी आपल्या सर्वांच्या गौरवाची गोष्ट आहे की आपल्या वसमत सारख्या छोट्याशा या शहरामध्ये एक कॉमर्स शाखेमध्ये सर्वोच्च पदवी स्वीकारलेले सीए विष्णू चव्हाण साहेब सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत। मी सीए विष्णू साहेबांना अशी विनंती करतो की त्यांनी मंचावर यावं। टाळ्याच्या गजरामध्ये जसं डॉक्टर क्षेत्रामध्ये एमबीबीएस एमडी ही सर्वोच्च पदवी असते, तशीच कॉमर्स क्षेत्रामध्ये सीए ही पदवी असते। आणि आपल्यामधीलच एक बांधव विष्णू चव्हाण साहेब यांचं मी या ठिकाणी स्वागत करीत आहे। कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री सवणकर सर यांना अशी विनंती करतो की विष्णू चव्हाण साहेबांचं स्वागत करावं। नाविन्याची तुम्हाला ओढ आहे, संकटातून मार्ग शोधण्याची तुमची प्रवृत्ती आहे। नाविन्याची तुम्हाला ओढ आहे, संकटातून मार्ग शोधण्याची तुमची प्रवृत्ती आहे। यशासाठी मेहनत आणि जिद्द करण्याची तुमची क्षमता आहे। यांचा सत्कार करण्यासाठी मी अर्पिता सरांना विनंती करतो। आज समोर बसलेला मंच आणि माझ्यापेक्षा ज्येष्ठ असलेले सर्व समाजसेवक यांची दिलगिरी व्यक्त करतो, कारण मला यायला उशीर झाला, खाजगी कारणामुळे थोडा उशीर झाला, परंतु ते कुठेतरी मलाही स्वतःला पण अशी दिवसभर दादा सोबत होता। त्या दिवशी दिवसभर शूटिंग आली, त्याचा एवढाच मेसेज द्यायचा होता की होय अशीच माझ्या सोबत आहे। अनेक प्राध्यापक कुठली, अनेक वकील कुठली आणि अनेक कीर्तनकार सुद्धा कुठली। म्हणजे तुकाराम महाराजांच्या एक कीर्तनकार जे पहिले कीर्तन भोसले साहेब तुम्ही त्याला वसमतला शिकवलं, त्या कीर्तनकारांचा एवढा उच्छाद मांडला की पंढरपूरमध्ये आपल्याच वसमत म्हणजे आपल्या वसमतचं पहिलं कीर्तन त्याचं ठेवलं आणि आपल्या वसमतच्या पठ्ठ्यालाच पंढरपूरमध्ये त्याची खाली ठेक्यात पडली। म्हणजे जी वसमत मोठं करू शकते ती वसमत समजून शकते। अतिशय आभार प्रदर्शन करेल अशी विनंती करतो की आभार व्यक्त करावा। सर्वप्रथम जमलेल्या सर्वांच्या आता औपचारिकता असते की आपण सर्वांचे आभार मानले पाहिजे। विशेष म्हणजे आभार मानत असताना मला याचा खूप आनंद होतो आणि खूप कौतुक होतं की मी बऱ्याच ठिकाणी आभार प्रदर्शन करतो, पण इतके पेशन्स असलेले माणसं मी कुठेच पाहिले नाही। म्हणजे आजच्या कार्यक्रमामध्ये एवढा पेशन्स काय माहिती का, लोकांमध्ये सगळं झालं जे सांगितले, खाली तुमची जिलेबी काहीतरी म्हणजे आहे जे काय असेल ते। एका जणांनी आम्हाला हे पण सांगितलं जातं म्हणजे गेटला खूप डाऊन ठेवा नाही तर कोणी जाता जाता तसेच निघून जाते। म्हणजे इतका उशीर झालाय कार्यक्रमाला तरी सुद्धा इतके शांतपणे तुम्ही बसलेत, कारण याच्यामध्ये एकच आहे की तुम्ही स्पर्धा परीक्षेचा अभ्यास केलाय। तुम्ही फक्त स्वतः पेशन्स शिकलेला आहे, तुमचे आई वडील सुद्धा पेशन्स शिकले, कारण ते जर म्हणले असते लगेच 6 महिने झाले गेलाच नाही ना काय तो काय खरं आहे का नाही तर मुलींना म्हणले असते नाही तुमचं कसं करावं आता उन्हाळा जवळ काय पाहुणे आले तर कसं करायचं असं म्हणले असते तर कदाचित हा रिझल्ट आला नसता। म्हणून ही पेशन्स तुम्ही जे ठेवला त्या पेशन्सचा हा विषय आहे। म्हणून मी फक्त एवढं सांगतो की आभार या शब्दातच एवढा गोडवा आहे की प्रत्यक्ष कृतज्ञतेचा पारवा आहे। तरी मी अक्षय बालासाहेब नळगे यांना अशी विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी स्वागतासाठी यायचे। सीए विष्णू चव्हाण साहेब यांना अशी विनंती करतो की त्यांचं स्वागत करावं। पालक आलेले आहेत का? या आई वडील आपण सर्वांनी यायचं आहे। आपला जो मुलगा आहे मूर्ती लहान आणि कीर्ती महान असा आहे, फार मोठं आणि आपल्या सर्वांना हा व्यक्ती जो आहे हा पूर्ण देशामधून प्रथम आलेला आहे। लक्षात ठेवा, देशामधून ईडब्ल्यूएस प्रवर्गामधून प्रथम आलेले अक्षय नळगे साहेब निवड झालेले बांधव आपल्या वसमत तालुक्याला लाभलेले नव्हे तर हिंगोलीला लाभलेले त्यांचा सत्कार स्वीकारण्यासाठी आशिष मगर सर, वसुंधरा मगर सर हे या ठिकाणी सत्कार स्वीकारणार आहेत। कोणालाही गडबड नाही, कारण बाहेर पाऊस पडायलाय आणि अजून आपल्याला दत्ता महाराज यांचं स्वरचित गरीब परिस्थितीमधून हा विद्यार्थी लागलेला आहे आणि अगदी मेहनत केलेली आहे।
हिंगोली जिल्ह्यातील सुमारे 50 नवनियुक्त प्रशासकीय अधिकाऱ्यांचा सत्कार सकल मराठा समाज वसमत जिल्हा हिंगोलीतर्फे आज करण्यात आला। या प्रसंगी हिंगोलीतील पहिले IAS स्वप्नील बागल यांच्या पालकांचा सत्कार तसेच एकाच वेळेस 5 ठिकाणी नियुक्ती मिळवणारे PSI संभाजी देवरे तसेच PSI जनाताई काकडे यांचा सुद्धा या प्रसंगी सत्कार करण्यात आला। मान्यवरांना विनंती करतो की त्या पालकांच्या या ठिकाणी सत्कार करायचा आहे। इंग्रजी सोळंके सर यांना सुद्धा विनंती करतो की हा सत्कार स्वीकारावा। साहेबांनी या ठिकाणी यानंतर 2 मिनिटांसाठी SBI मध्ये लागलेली आपली भगिनी स्वाती लक्ष्मण सोळंके नागेश बंजारावांनी सर वापी येथील आहे, त्यांचं महाराष्ट्रामध्ये निवड झालेली आहे। देवाच्या टाळ्या वाजवायच्या आणि आपल्याला स्वागत करायचं आहे। या ठिकाणी सहशिक्षक म्हणून निवड झालेली आहे। जोराच्या टाळ्या वाजवायच्या। आपले बांधव गेलेले त्याच्यामुळे याच्या पुढे घ्यायचं कारण नाही, कारण आपलेच PSI आपलेच मुली झालेले आहेत। त्याच्यामुळं आपण संविधानिक मार्गानुसार आपण आपल्या मागण्या मान्य केल्या तर आपल्याला कशाचीही भीती राहणार नाही। प्रवीण पांडुरंग जाधव सहशिक्षक यांनी कुणबी सर्टिफिकेट काढलेलं आहे कोसगाव या गावातील आणि त्यांची कुणबीमधून निवड झालेली आहे। आणि मान्य पाटील यांनी त्याच्यासाठी लढा पुकारलेला आहे, त्याचं फलित आपल्याला या ठिकाणी पाहायला। अभिनंदन। यानंतरचे सत्कार मूर्ती आहे प्रवीण पांडुरंगराव जाधव सहशिक्षक म्हणून आपली नियुक्ती झालेली आहे। नांदेडमध्ये आपण सहशिक्षक म्हणून रत्नागिरी या ठिकाणी आपली नियुक्ती यानंतरचे सत्कार मूर्ती आहे। एरवी काय होत असतं माहितीये का, लेकरांना अगोदर नोकरी लागती, बापाला अगोदर नोकरी लागते आणि मग लेकरांना, इथं उलट झालं। नांदेड येथील समाज कल्याण विभागामध्ये क्लर्क यामध्ये नियुक्ती झालेली आहे। आणि जाधव सरांची आता जाधव इकडे बघा, जाधव RK जाधव सर यांनी यावर आपल्या भाऊकीचं स्वागत करावं। ताई इकडे बघा, ताई जाधव यांनी राजेशताई किंवा एखाद्या महिला मंडळाने कोणीतरी यावं सत्कार। हो निवड झालेली आहे। उच्च माध्यमिक मध्ये सुद्धा शिक्षक या ठिकाणी नियुक्ती म्हणून राजा कदम सर यांना सुद्धा विनंती करतो त्यांच्या पालकांचा सत्कार करायचा। पूर्ण मोगल परिवार शिंगी गाव म्हणलं की नवपुरचं गाव स्वप्नील पांडुरंग जोंधळ या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यासाठी लातूर यामध्ये निवड झालेली आहे। ॲडव्होकेट राजा कदम सर यायचं आहे। सत्कार करण्यासाठी या ठिकाणी स्टेजवर यायचंय। सर्वांनी जोराच्या टाळ्या वाजवायच्या। या ठिकाणी यांना सुद्धा विनंती करतो की त्यांनी संदीप बाबाराव काळे यांचा सत्कार करायचा आहे। आपल्या जीवाची पर्वा न करता
सर्व भारतातील नागरिकांची संरक्षण करण्यात आपल्या मराठा समाजामधील जे काही बंधू भगिनी निवड झालेली आहे, शासकीय नोकरीमध्ये सिलेक्शन झालेले आहे, त्यांचं आपण या ठिकाणी नीता गोपाळ दळवी या भगिनीचा जिल्हा परिषद बुलढाणा या ठिकाणी सहशिक्षिका म्हणून निवड झालेली आहे. आपला बांधव आदिनाथ त्र्यंबकराव देवरे यांचं आर्मी मध्ये सिलेक्शन झालेलं आहे. या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते अजय देवरेंचा सत्कार होत आहे. या ठिकाणी पूर्ण सरांची फॅमिली या ठिकाणी आलेली आहे आणि देवी सरांचा सत्कार डॉक्टर नामदेव देवी सर या ठिकाणी स्वीकारत आहेत. पूर्वी ब्राह्मण गावचे आहेत आणि मला सांगायला आवडेल, इकडे बघा सर, इकडे बघा सर. ब्राह्मण गावचे शिवराज रामप्रसाद कदम. मित्रांनो, मंचावर उपस्थित भोसले साहेब आहेत, आत्मारामजी दळवी आहेत आणि आमची सर्व शिक्षकांची टीम आहे. ते साहेब होते जेव्हा त्यांच्या मोडी लिपी वाचक आहेत, जेव्हा ते इथे नियुक्त होऊन भूमी अभिलेख कार्यालयामध्ये आले, सकाळपासून आम्ही 8 वाजल्यापासून ते दुपारपर्यंत नोंदी शोधत होतो. डॉक्टर सचिन खल्लार साहेबांनी जे पत्र विशेष परिश्रम घेतले होते यासाठी, तर ते आम्हाला एकही नोंद सापडली नाही. पण दुपारी 2 वाजता आम्हाला ब्राह्मणगावची पहिली नोंद सापडली होती त्या कदम सरांच्या गावामध्ये आणि एवढा आनंद झाला आम्हाला आणि आमचं जे कष्ट आहे ते चीज झाल्यासारखं वाटलं. यानंतर वैशाली शिवाजीराव भालेराव या ठिकाणी सहशिक्षिका म्हणून यवतमाळमध्ये लागलेली आहे. त्यांचे पालक या ठिकाणी या इकडं, त्यांचे पालक म्हणजे त्यांचे मालक आलेले आहेत. त्यांच्या मालकाला समाजाच्या वतीने आपण त्यांचा सत्कार करत आहोत. हिंगोली जिल्ह्याच्या वतीने सत्कार करत आहोत. विकास दत्तरावजी कराळे, आसोला तालुका औंढा, जिल्हा हिंगोली होती फारशी. असे सर्व शोधत गेलो परंतु सापडलं नाही. तेव्हा वैतागून भोसले साहेब म्हणजे आपल्या पूर्वजांनी कुठे नोंदी ठेवल्यात की नाही आणि सहज त्यांच्या डोक्यामध्ये कल्पना आली की छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये मोडी लिपी ही भाषा होती, त्या भाषेमध्ये कदाचित आपल्या नोंदी असू शकतात आणि मग तिथून प्रवास सुरू झाला. आपण मनोजदादाच्या आंदोलनामध्ये बघितलं असेल, सुरुवातीचे 2 महिने फक्त 5,000 नोंदी होत्या बघा. ती कमिटी हैदराबादला जात होती, येत होती, जात होती, येत होती, काही सापडत नव्हतं. परंतु ही वसमतच्या डोक्याच्या कल्पनामधून झालेली होती की मोडी लिपीमधील पुरावे शोधायचे. आमचे सोरावळा गावचे वसमतचे भूमिपुत्र या ठिकाणी पश्चिम रेल्वेमध्ये नियुक्त झालेले आहेत. आपले सहर्ष स्वागत आणि समाजाच्या वतीने आपले सुद्धा अभिनंदन. यानंतर विकास सन्मान आहे तो रमेशरावजी सूर्यवंशी साहेब यांनी मिळवलेला आहे. म्हणजे बघा, आपण या ठिकाणी आपल्या समाजामध्ये खूप सारी विद्वत्ता आहे परंतु ती घातली होती. तुम्ही थांबा ना काका, तुम्ही थांबा 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 काका थांबा. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपल्या माननीय मनोजदादा जरंगे पाटील यांनी जशा माझं टोटल 4 एक्झाममध्ये सिलेक्शन झालेलं आहे. PWD नांदेड, तसेच जलसंपदा तसेच जिल्हा परिषद पुणे इथे सहाय्यक अभियंता म्हणून आणि रायगड जिल्हा परिषद इथे कनिष्ठ अभियंता क्लास 2 म्हणून झालेला आहे. यामध्ये मी फक्त आता सध्या PWD नांदेड येथे कार्यरत आहे आणि मला या सगळ्या प्रवासासाठी माझे 4 ते 5 वर्ष गेले. पण ते जर आपल्याला आरक्षण असतं तर माझं नक्कीच 1-2 वर्षामध्ये झालं असतं सिलेक्शन. आपल्या आरक्षणासाठी जे काही मनोज सॉरी जे मला घाबरते थोडी, ते आपले मनोज जरांगे पाटील दादा आहेत ते खूप चांगले प्रयत्न करत आहेत आणि त्यांच्या प्रयत्नांना नक्कीच यश यावं अशी माझी इच्छा आहे. त्यामुळे जे काही माझे पुढचे बहीण बंधू आहेत त्यांना लगेच 1-2 वर्षामध्ये पोस्ट भेटेल. मला जे काही 4-5 वर्ष लागले, जो स्ट्रगल झाला माझा सगळा, त्यांच्यासोबत असं काही व्हायला नको. आणि माझ्या या सगळ्या प्रवासामध्ये माझे आई वडील, बहीण भाऊ, माझे दादा वहिनी यांनी खूप मला सपोर्ट केला, त्यामुळे मी त्यांच्या सगळ्यांचे आभारी आहे.
तसेच आज मला इथे माझी फॅमिली आणि मला माझे आई वडील त्यांना इथे सत्कारासाठी बोलवलं, त्यासाठी मी इथे सगळे कार्यकर्ते त्यांची पण आभारी आहे. धन्यवाद. जय हिंद.